जय भीम. नमो बुद्धाय. आज आपण बौद्ध धर्मातील खास वैशिष्ट्य काय आहेत ते पाहणार आहोत. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते. प्रत्येक देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला होता. यापैकी काही राज्यांवर एक राज्याची सत्ता होती तर काहींवर एक राज्याची सत्ता नव्हती. त्या काळी सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थिती अत्यंत स्फोटक झालेली होती. स्थैर्य, शांती व सृजनशीलता लयास जाऊन समाजामध्ये संघर्ष, असुरक्षितता, अज्ञान, वैफल्य, अनाचार, धार्मिकतेच्या भ्रामक कल्पना, अंधश्रद्धा इत्यादी वाढलेले होते. राजे लोक कर खंडणीद्वारे खजिना वाढवित होते. सुख, भोग, ऐशाराम यात दंग असत. राजे लोकांचा खेळ म्हणून शेजारच्या राजाशी कुरापत काढून लढाया करीत व त्यात असंख्य माणसांचे बळी जात होते. त्यांची राजांना काहीच खंत नव्हती. जनावरे व माणसे यात विशेष फरक नव्हता. दास्यत्व व गुलामगिरीखाली स्त्री पुरुष चिरडून जात होते. त्यामुळे अनेक लोक घरदार सोडून अरण्यात जात वैराग्य पत्करीत, कोणाच्या तरी मठात जाऊन आश्रय घेत. यामुळे असंख्य मठाधिपती मठ स्थापून आपापले पंथ बनवून राहत, कंदमुळे किंवा भिक्षा मागून जगत. अशा प्रकारे ऋषीमुनींचे व श्रमणांचे मिळून 62 पंथ होते. त्यापैकी 6 पंथ अत्यंत विशेष लक्षणीय होते. त्यांना वाटेल तो धर्म व त्याद्वारे ते आपल्या अनुयायांना किंवा आश्रयास आलेल्या लोकांमध्ये आपले प्रस्थ वाढवणे हे त्यांचे ध्येय झाले होते. सिद्धार्थ गौतमाची मनाची अवस्था आणि सिद्धता या सर्व सामाजिक व धार्मिक समस्यांचा व परिस्थितींचा गंभीर परिणाम विचार, चिंतनशील व करुणामय असणाऱ्या सिद्धार्थाच्या मनावर होत होता. मानवी जीवन काय आहे, त्याचा हेतू काय आहे, अर्थ काय आहे, जीवन कसे असायला पाहिजे, अशा सखोल व गंभीर प्रश्नांचा तो विचार करू लागला. मानवामध्ये व्यक्तिगत व सामाजिक संघर्ष का होतो? दुसऱ्याविषयी मनुष्य एवढा बेपर्वा व गाफील का होतो व आपले तेवढे स्वार्थ सुख तो का पाहतो? मनुष्याला आपला सेवाधर्मी, जराधर्मी, अनित्य, क्षणभंगूर, नाशवंत व मरणाधीन जीवनाची जाणीव नाही का? आपल्यासारखेच दुसऱ्यांचे जीवन आहे, त्यांनाही भावना आहेत, हे त्याला दिसत नाही का? दुसऱ्याला दुःखी करून आपले सुख वाढते का? जगात दुःख फार मोठे आहे, सुख कमी आहे. या सर्व विचारमंथनातून सिद्धार्थाला काही विचारपूर्वक सत्य सापडली. मानवी जीवनाच्या निश्चित अशा 3 अवस्था आहेत: उत्पत्ती, स्थिती आणि लय. जीवनात दुःख आहे व जीवन अनित्य आहे, नित्य राहणार नाही, मृत्यू हा आहेच. प्रचलित सर्व धार्मिक रूढी, परंपरा, कल्पना, उपाय मानवाला सुखी करण्याच्या दृष्टीने व्यर्थ व निरर्थक आहेत. ते सर्व प्रकारच्या स्वार्थी, ढोंगी, भ्रामक व अनावश्यक असून भ्रमिष्ट लोकांचे ते बनवाबनवींचे खेळ आहेत. त्यांची दुःखे कमी होण्याऐवजी ते वाढते व कायम राहते. बुद्ध धम्मामध्ये मन हेच सर्वश्रेष्ठ केंद्र आहे. तेव्हा माणसाने नेहमी मनावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे, कारण ते चंचल आहे, कोठेही भरकटते, स्वच्छंदी, स्वैर आहे. ते माणसाचे नुकसान देखील करू शकते. तथागतांनी संपूर्ण सार 3 शब्दात सांगितलं: अनित्य, अनात्म, दुःख. सर्व वस्तू अनित्य आहेत, प्राणी अनित्य आहेत. अनात्म म्हणजे आत्मा नाही, स्वर्ग नाही. माणूस मेल्यानंतर त्याला स्वर्गाचे प्रलोभन दाखवले नसते तर आत्म्यावर कुणीही विश्वास ठेवला नसता. परंतु सर्वच आत्मवादी धर्मांनी मृत्यूनंतर सर्व लोक स्वर्ग, आत्मा, नर्क, मोक्ष आणि परलौकिक सुखाची ही आशा मानवास लावून ठेवलेली आहे. या वेड्या आशेपायी ईश्वरवादी धर्माचे उपासक परलोकाची कल्पना उराशी बाळगून जगत आहेत. भगवान बुद्धांनी आत्म्याचा सिद्धांत नाकारला. याचा अर्थ असा की आत्मा अविनाशी असतो व तो पुनर्जन्म घेतो, ही कल्पनाच बुद्धांनी झिडकारली.
निर्माण होणारा प्रत्येक जीव हा नाशवंत आहे. उत्पत्ती, विकास व लय या प्रक्रियेतून हा नियम सर्व जीवजंतूंना लागू आहे. काही जीव क्षणकाळ जगतात, तर काही प्राण्यांचे आयुष्य अनेक वर्षांचे असते. परंतु परिवर्तनशीलतेचा धर्म प्रत्येक जीवानुस लागू आहे. पुनर्जन्म मानत असूनही हा धर्म निरीश्वरवादी किंवा अनात्मवादी आहे. पुनर्जन्म म्हणजे पूर्वीपेक्षा वेगळे असे संपूर्ण परिवर्तित झालेले. अस्तित्वाशी पुनर्जन्माची आत्म्याचा संबंध नसून तो पंचस्कंदीय, पूर्ण परिवर्तनशील म्हणजेच वेगळे अस्तित्व उत्पन्न होण्याच्या स्वरूपाची आहे. मातीत बी पेरल्याने झाड निर्माण झाले, म्हणजेच बीचा पुनर्जन्म झाला आहे. पुनर्जन्म झाड असा आहे. तेलाला अग्नी लावला, त्यापासून प्रकाशमान ज्योत निर्माण झाली, म्हणजे तेलापासून ज्योतीचा पुनर्जन्म झाला. अशी पंचस्कंदांची प्रतिक्रिया वर्तुळे सतत निसर्ग नियमानुसार चालत असताना त्यामध्ये आत्म्याचा काडी मात्रही संबंध नाही. मग भगवान बुद्ध पुढे म्हणतात, मानवी जीवनामध्ये दुःख आहे. दुःखाला कारण आहे, ते दूर करता येते व त्यासाठी मार्ग आहेत. ही सत्य दृष्टीआड करता कामा नये. नंबर 2, आर्य अष्टांगिक मार्ग हाच मानवी जीवनाला मध्यम मार्ग म्हणून सर्वोत्तम उपाय आहे. त्यामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. बाह्य शुद्धींनी व कर्मकांडांनी पुण्य, लाभ वा मुक्ती मिळत नाही. मनशुद्धी किंवा आंतरिक शुद्धी हीच जागृती व परमपूजा आहे. जीवनाची अनित्यता हा अबाधित निसर्ग नियम आहे. आत्म्याऐवजी अनात्मवाद हा एक तर्कशुद्ध विचार आहे. पुनर्जन्म हा आत्म्याचा आविष्कार नसून चित्त, संतती व प्रतिसंधी चित्त यांचा आविष्कार आहे. अनिश्वरवादाचा पुरस्कार हे परम सत्य आहे. ग्रंथ प्रामाण्य हा अयोग्य दृष्टिकोन आहे. कर्मफळाचे अस्तित्व हे निसर्गसिद्ध कर्मनियमांचे फळ आहे. जसे बीज नियम व ऋतुनियमांचे निश्चित फळ असते. प्रतित्य समुत्पाद म्हणजेच कार्यकारण परंपरा हा एक अतूट निसर्ग नियम आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध प्रतित्य समुत्पाद काय आहे याचा अर्थ सांगतात. प्रतित्य समुत्पादाचा शब्दशः अर्थ प्रत्ययाद्वारे उत्पत्तीचा नियम असा आहे. प्रतित्य म्हणजे ह्याच्या होण्याने, समुत्पाद म्हणजे हे उत्पन्न होते या संबंधीचे ज्ञान. खऱ्या निरोधाने हेही विरुद्ध होते. म्हणजेच प्रतित्य समुत्पाद याचे तात्पर्य केवळ उत्पत्तीवर मात नव्हे, केवळ उत्पत्तीचे ज्ञान प्रतित्य समुत्पाद नव्हे. प्रत्येक उत्पत्तीला कोणते तरी प्रत्यय म्हणजेच कारण किंवा हेतू असतो व हेतू नष्ट झाला म्हणजे उत्पत्ती नष्ट होते. हा प्रतित्य समुत्पादाचा अर्थ. ज्याच्या होण्यामुळे अन्य वस्तू निर्माण होते. या पहिल्या वस्तूस दुसऱ्या वस्तूचा प्रत्यय म्हणतात. प्रत्येक निर्मितीस कोणता तरी हेतू असतो व हेतू नष्ट झाला असता निर्मिती नष्ट होते. हा प्रतित्य समुत्पादाचा अर्थ. ज्या ज्या वस्तूंचा जन्म होतो तिचा विकास, वृद्धत्व व क्षय हा ठरलेलाच असतो. हा सृष्टीचा नियम आहे. अनेक तत्व मिळून बनलेल्या कोणत्याही जात वस्तूचा लय झाल्याशिवाय राहत नाही, असे बुद्धवचन आहे. मनुष्य जन्म पावतो, म्हणूनच पुढे तो म्हातारा होतो व शेवटी मृत्यू पावतो. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी प्रतित्य समुत्पादात 12 अंगाचा उल्लेख केला आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 अवस्थेतून प्रत्येकाला जावेच लागते. प्रतित्य समुत्पादाच्या सिद्धांतावरून जीवनातील सर्व दुःखाचे मूळ कारण अज्ञान हे आहे हे स्पष्ट होते.
अज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञानांचा अभाव नव्हे, किंवा आत्मा, परमात्मा इत्यादी संबंधी पुस्तकात ज्या संकल्पना आढळून येतात त्या संबंधीचे ज्ञान नव्हे, तर दुःख व सुख उत्पत्ती याविषयीचे अज्ञान, त्या दुःखाचा निरोध व निरोधाचा मार्ग याविषयी अज्ञान, भूतकाळातील गोष्टीविषयी अज्ञान, भविष्यकाळातील गोष्टीविषयी अज्ञान, चार आर्य सत्याविषयी व कार्यकारण भावामुळे होणाऱ्या सृष्टी धर्मसंबंधाविषयी अज्ञान. अज्ञानामुळे मनुष्य निरनिराळ्या आसक्तीमध्ये गुरफटला जातो, परंपरेला अवास्तव महत्त्व देतो. हे अज्ञान अनादी आहे. भगवान बुद्धाने या अज्ञानाचा उगम शोधण्याचा प्रयत्न करा, ते लयास कसे जाईल याचा विचार करा असे सांगितले. ते नष्ट करा त्याचा मार्ग सांगितला आहे. प्रतित्य समुत्पाद हा भगवान बुद्धांचा बुद्धिवाद आहे. या बुद्धिवादास कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला जागा नाही, जाती वर्णाला थारा नाही, देवदैवतेला थारा नाही. कार्यकारणाच्या कसोटीवर उतरले तर ते सत्य आणि तेच व्यक्तीच्या जगण्याचे प्रकाश सुप्त आहे. प्रतित्य समुत्पाद कळाला की अनित्यता मग वेगळी राहत नाही. अनित्य म्हणजे सतत बदलणारे असा त्याचा अर्थ होतो. भगवान बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे त्यांनी 12 कड्या सांगितलेल्या आहेत. त्या 12 कड्या म्हणजे अविद्येपासून संस्कार निर्माण होतात, संस्कारामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नामरूप, नामरूपामुळे षडायतन म्हणजेच नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा, मन, षडायतनामुळे स्पर्श, संपर्क, स्पर्शामुळे वेदना, सुख, दुःख, ना सुख ना दुःख, अनुभूती, वेदनेमुळे तृष्णा, सुखभोगाची तीव्र इच्छा, तृष्णेमुळे उपादान म्हणजे चिकटून राहते, उपादानामुळे भव, कम्मभव आणि उत्पत्तीत भव होणे, भवामुळे जाती, जन्म घेणे, जातीमुळे जन्म, जरा, मरण, दुःख, शोक, चिंता, निराशा, चित्तखेद याची उत्पत्ती होते. जरा, मरण, दुःख, शोक, निराशा या दुःखाशिवाय स्कंधांची उत्पत्ती होते. असे या 12 कड्या भगवान बुद्धांनी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून हा भगवान बुद्धांचा प्रतित्य समुत्पाद आहे. हा प्रतित्य समुत्पाद. आणि दुसरा आहे कर्मनियम. कर्मनियम म्हणजे कर्म हे जगातील नैतिकतेचा व्यवस्थेचा आधार आहे असे मानणे म्हणजे धम्म असे भगवान बुद्धांनी सांगितलेले आहे. सर्व संस्कार अनित्य आहेत असे मानणे म्हणजे धम्म. तृष्णा त्याग करणे म्हणजे धम्म. जीवनात परिपूर्णता साधणे म्हणजे धम्म. निर्वाण प्राप्त करणे म्हणजे धम्म. असे या धम्माचे भगवान बुद्धांनी आपल्याला ज्ञान दिलेले आहे. भगवान बुद्ध म्हणतात, सब पापस आकरणं कुशलस्य उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धानुशासनं. सर्व पापापासून दूर राहा, पुण्यकर्माचा संचय करा, मनाला शुद्ध ठेवा, हेच धम्माचे शासन आहे. मनुष्याच्या मनातील वैरभाव हे सर्व अकुशल कर्माचे उगमस्थान आहे. म्हणून वैरभाव सोडून बंधुभाव जोडा, मैत्री करा असे भगवान बुद्ध म्हणतात. नहि वेरेन वेरानी संमतीध कुचारण अवेरेनेच सम्मानी एस धम्म सननंतो. वैराने वैर शमत नाही तर अधिकच ते वाढत जाते, बदल्याची भावना निर्माण होते. म्हणून आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी संपूर्ण आदर व मैत्री भावना असणे गरजेचे आहे. वैर भावनेने आपले व दुसऱ्याचे नुकसान होते. भगवान बुद्ध कर्मसिद्धांत सांगताना म्हणतात, अत्ताही अत्तनो नाथो कोई नाथो परोसिया अत्तेन सुदंतेन नाथ लाभती दुर्लभ. माणसाचे वाईट कर्म स्वतःकडूनच घडते. माणसाचा स्वतःमुळेच अंधपात होतो. माणूस स्वतःच वाईट कर्मापासून दूर राहू शकतो. माणसाला
स्वतःमुळेच पवित्र व शुद्धी व मुक्ती मिळते. माणसाला स्वतःमुळेच पवित्र किंवा अपवित्रता मिळते. दुसरा कोणीही माणसाला पवित्र करू शकणार नाही. प्रज्ञा, शील, करुणा, समाधी प्राप्त करून घेण्यासाठी पराकाष्ठा करून आपले कर्म शुद्ध, सतर्क व संयमित करण्यासाठी प्रयत्न करणे हाच भगवान बुद्धांचा खरा कर्मसिद्धांत आहे. अशा प्रकारे भगवान बुद्धांचा कर्मसिद्धांत व त्याचे उद्दिष्ट यातील मार्गदर्शक अशी तत्त्वे भगवान बुद्धांनी सांगितलेली आहेत. यावरून असे सिद्ध होते की भगवान बुद्धांनी कर्मसिद्धांत किती तर्कशुद्ध असा सांगितला आहे. मानवाला अकुशल कर्मापासून परावृत्त करणारा व कुशल कर्म करण्यास सांगणारा आहे. त्यामुळे मनुष्य कल्याण मार्गावर आरूढ होतो. हेच सत्य आहे. जय भीम. नमो बुद्धाय.